गोपाळ गोपाळ भाऊ. अहो ऐकलत का? आज उठणार आहात की नाही तुम्ही? इतक्यात नाही, थोड्या वेळाने उठतो ना. अहो तुम्हाला दिवसभर नुसतं झोपू दिलं ना तरी दिवसभर घोरत पडाल. तुम्ही काही उठणार नाही. मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते. मला तर चांगलंच ओळखतेस ना. मग आता जरा जा, मला सुखाने झोपू तरी दे. नाही नाही, आता नाही झोपायचं. अहो राखी पौर्णिमा काही दिवसांवर आलीये, हे सुद्धा विसरलात का तुम्ही? काय कटकट आहे. याचा अर्थ तुझा तो हावरा भाऊ परत आपल्याकडे येणार आहे, म्हणजे फुकटचा खायला येतोय की काय? ओ खबरदार, माझ्या भावाबद्दल एकही शब्द उलट सुलट बोललात तर. अहो तो माझा 10वा नाही 5वा नाही तर माझा एकुलता एक भाऊ आहे. मी ना आज विचार करत होते, यावेळी रक्षाबंधनला मी माझ्या भावाच्या हातावर राखी बांधेन आणि मग त्याला भेट म्हणून एक नवं कोरं धोतर देईन. उठा ना, जा ना बाजारात जा ना आणि एखादं सुरेख धोतर विकत घेऊन या ना. अरे अरे, हिच्या भावासाठी धोतर घेता घेता बहुतेक माझा पंच सुटणार आहे वाटतं. आता काय करू? बायकोचा आदेश आहे तर धोतर तर विकत घ्यावंच लागणार. काय झालं महाराज? मी मगापासून बघतोय तुम्ही नुसते गाल फुगून बसला आहात. अजून काय होणार? कृष्णनगराच्या सीमेवर जी आपली बेवारस जमीन आहे ना, ती तो नवाब बहादूर कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाहीये. पण त्या जमिनीचे मालक तर आपल्या कृष्णनगरचे निवासी आहेत. पण ही गोष्ट त्या नवाब बहादूरला कोण समजावणार? तो आपला एकच हट्ट घेऊन बसलाय. काहीही झालं तरी मी या जमिनीवरचा हक्क सोडणार नाही. ती जमीन मिळाली असती तर आम्ही संपूर्ण कृष्णनगराभोवती तटबंदी उभारली असती. असं झालं तर शत्रूच्या आक्रमणाची भीती बाळगायचं कारणच उरणार नाही. शत्रू आपल्या घरातच असताना बाहेरच्या शत्रूंची काय गरज महाराज? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? अहो मी तुम्हाला उद्देशून काही बोललो नाही अहो मंत्री महोदय. मी माझ्या मेवण्याविषयी बोलत होतो. काय झालं गोपाळ भाऊ? आता तुझ्या मेवण्याने कोणता घोळ घातला? अजून काय करणार? माझी पत्नी हट्टाला पेटली आहे की यावेळी रक्षाबंधनाला ती भावाच्या हातावर राखी बांधून त्याला भेट म्हणून नवीन धोतर देणार आहे. आणि इथे माझा किस्सा तर रिकामा. ओ अच्छा, आता लक्षात आलं की म्हणूनच गोपाळ भाऊ सकाळी सकाळी पोट हलवत महाराजांसमोर हात पसरवायला आले आहेत. काय बरोबर ना? अरे माझे हात आहेत, मी हवं त्याच्या समोर पसरवेन. पण तुमच्या पोटात का दुखतंय? गोपाळ भाऊ, आम्ही या क्षणी तुला एकही पैसा देण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. आधीच आमच्या डोक्याला 1000 ताप आहेत. त्यात तू आता पैसे मागून अजून भर टाकू नकोस. तुमच्या लक्षात येत नाहीये महाराज, आज मी नवीन धोतर घेऊन घरी नाही गेलो तर माझी बायको मला मुळीच जेवायला देणार नाही हो. तुम्ही माझ्या बायकोला ओळखत नाही महाराज, कृपया माझ्यावर दया करा तुम्ही. आणि तू नवाब बहादुरांना ओळखत नाहीस गोपाळ भाऊ. मी त्यांना तो जमिनीचा तुकडा दिला नाही ना तर ते माझं जगणं मुश्किल करून टाकतील. वरून आपल्या राज्यातील गरीब शेतकऱ्यांनी त्या जमिनीवर बटाट्याचं पीक घेतलंय. मी कोणत्याही परिस्थितीत ती जमीन नवाब बहादूरला देऊ नाही शकत. महाराज, हा गोपाळ जिवंत आहे तोपर्यंत कसली चिंता करायची नाही तुम्ही महाराज. गरज पडली तर मी स्वतः नवाब बहादुरांचे पाय धरीन, त्यांना समजवीन, काही ना काही मार्ग नक्कीच शोधून काढेन. विश्वास ठेवा महाराज. गोपाळ भाऊ, तुला धड तुझ्या बायकोची समजूत काढता येत नाही आणि आला मोठा नवाबांची समजूत काढणारा. छान विनोद होता, खूपच छान. अहो हसा ना हसा, या गोपाळचं कामच मुळी लोकांना हसवणं आहे. महाराजांचा विजय असो. नवाब बहादुरांनी आपल्यासाठी एक चिठ्ठी पाठवली आहे. काय नवाब बहादूर? ओ मंत्रीजी, त्या चिठ्ठीत काय लिहिलंय ते आम्हाला वाचून दाखवा की. ठीक आहे, लगेच वाचून दाखवतो महाराज. अरे बापरे, नवाब बहादूर म्हणत आहेत येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत कृष्णनगराच्या सीमेबाहेर जो जमिनीचा तुकडा आहे तो तुम्ही त्यांच्या नावे लिखित करून दिला नाही तर ते तुम्हाला बिर्याणीच्या हंडीत टाकून तुमची बिर्याणी बनवतील. आता काय करायचं महाराज? अरे बापरे, ज्याची भीती होती नेमकं तेच घडलंय. आता आमचं काय होईल? काही झालं तरी महाराजांना या संकटातून बाहेर काढलंच पाहिजे. कारण महाराज खुश झाले तर नक्कीच मोठे इनाम देतील. म्हणजे इथे महाराज खुश, घरी बायको खुश आणि मी पण खुश. सगळीकडे आनंदच आनंद. महाराज,
दुसरा कोणताच पर्याय नाहीये. तुम्ही ती जमीन त्यांच्या नावे करून टाका. जरा थांबा महाराज. आधी मला त्या नवाब बहादुरांना समजावण्याची संधी तरी द्या. नवाब बहादूर खरंच खूप हट्टी आहेत. त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणं आणि हत्तीला कपडे घालणं एकच आहे. या गोपाळ भाऊला तुम्ही कमी नका समजू राजवैद्यजी. ठीक आहे. मग असंच होईल. आपण सगळे उद्या पहाटेच नवाबांना भेटायला जाऊ. ऐकलंस का? थोडं पाणी घेऊन ये. यावेळी बटाट्याचं पीक चांगलं झालंय ना? आपल्याला चांगले पैसे मिळतील ना? पीक तर चांगलं झालंय. आशा आहे की यावेळी बटाट्याला चांगला भाव मिळेल. पण जमीन किती दिवस आपल्याकडे राहील हाच चिंतेचा विषय आहे. पण का? महाराजांनी स्वतः तुम्हाला जमिनीवर पीक घ्यायची अनुमती दिलीये ना? त्या जमिनीवर नवाब आणि महाराजात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहेत. अगं आता काहीच दिवसांपूर्वी नवाब बहादुरांनी सैनिक पाठवले होते. ती जमीन आपली राहील की नाही कुणास ठाऊक. ती जमीन आपल्या हातातून गेली तर आपण खरंच रस्त्यावर येऊ. अरे 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 देवा, तू एवढा निष्ठुर कसा काय असू शकतोस रे? हे पहा जहापना, महाराज कृष्णचंद्र संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन तुम्हाला भेटायला आलेत. या महाराज या. तुम्ही ती जमीन माझ्या नावावर करायला आला आहात ना? नाही. तुम्ही परत एकदा विचार करा ना नवाब बहादूर. ती जमीन आम्हाला मिळाली तर तुमचे खूप खूप उपकार होतील. तुमचा फायदा होईल, पण आमचं काय? आम्हाला कळलंय तुम्ही तुमच्या प्रजेला त्या जमिनीवर शेती करायची परवानगी दिली आहे आणि तुमच्या प्रजेने तिथं बटाट्याचं पीक घेतलं सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटलं होतं आम्हाला काहीच कळणार नाही काय? नाही नवाब साहेब, ते आम्ही नवाब बहादूर, छोट्या तोंडी मोठा घास घेतोय मी, पण तरीही आपण भांडण तंटा न करता वाद शांतीपूर्वक सोडवू शकतो का? बघितलं जहापना, महाराज कृष्णचंद्र स्वतः अडचणीत सापडतात आपली समजूत काढायला या गोपाळ भाऊला त्यांच्या सोबत घेऊन आले. समजूत काढायला? नेमकी कोणत्या बाबतीत? मी काय म्हणतो नवाब बहादूर, ती जमीन सध्या आहे तशीच राहू द्या. त्या जमिनीतून जे उत्पन्न येईल त्यातला अर्धा हिस्सा तुम्ही ठेवा आणि अर्धा महाराजांना घेऊ द्या. काय म्हणता? तुम्ही चांगली शक्कल लढवली आहे महाराज, जे या गोपाळ भाऊंना सोबत घेऊन आलात. पण आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. आपले खूप उपकार होतील नवाब बहादूर. चर्चा करून या वादावर तोडगा निघाला तर त्यात सर्वांचं भलं आहे. तुम्ही जो प्रस्ताव द्याल तो आम्हाला मंजूर असेल. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की ती जमीन सध्या आहे तशीच राहू द्या. काय म्हणता? खरंच की काय? आम्ही जी अट ठेवू ती तुम्हाला मान्य असेल? अरे वा 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 वा. मग ऐकावं महाराज, आमची इच्छा आहे की त्या जमिनीवर कोणत्याही मनुष्याने पाय ठेवता कामा नये. ती जमीन आम्हाला मिळाली नाही तर ती तुम्हालाही मिळणार नाही. ही काय विचित्र अट आहे नवाब बहादूर. काय झालं? थोड्याच वेळापूर्वी तुमचे मंत्री म्हणाले ना आम्ही जो प्रस्ताव ठेवू तो तुम्हाला मान्य असेल म्हणून. आमची काही हरकत नाही नवाब साहेब. आमचा एकही माणूस त्या जमिनीवर पाय ठेवणार नाही. पण त्या जमिनीवर आमच्या गरीब प्रजेने बटाट्याची शेती केली आहे. आणि जर तुमची अनुमती असेल तर कापणी होईपर्यंत त्यांना जमिनीवर जायची परवानगी मिळाली तर खूपच उपकार होतील तुमचे नवाब बहादूर साहेब. नाही, हे मुळीच चालणार नाही. आम्ही एकदा म्हणालो ना आजपासून त्या जमिनीवर कोणीही पाय ठेवणार नाही म्हणजे ठेवणार नाही. तुम्ही ही अट मोडलीत तर ती जमीन आम्ही जप्त करू हा आमचा निर्णय आहे. अरे बाप रे बाप, हे तर मोठंच संकट ओढवलंय. पिंकीच्या बाबांनी एवढा खर्च करून त्या जमिनीवर बटाट्याची शेती फुलवलीये. आता ते पीक हाती नाही लागलं तर तो परिवार रस्त्यावर येईल. पण इथे हा नवाब बहादूर हट्ट सोडायला तयार नाहीये. आता मलाच काहीतरी करावं लागेल. गोपाळ आजोबा, ओ गोपाळ आजोबा, तुमचे
गोपाळ आजोबा बाहेर गेलेत. गोपाळ आजोबा कुठे गेलेत आजी? अरे तुमचे गोपाळ आजोबा महाराजांसोबत मुर्शिदाबादला गेलेत. पण तुम्ही चौघेच कसे काय? पिंकी कुठे दिसत नाहीये. म्हणून तर आम्ही गोपाळ आजोबांना भेटायला आलोय ना. पिंकी म्हणते की यावेळी ती आम्हाला राखी नाही बांधणार. हे काय अचानक पिंकीला काय झालं? कोणाला काय झालंय? अहो तुम्ही ऐकलत का? पिंकी म्हणते की यावेळी या चौघांना राखी नाही बांधणार म्हणून. ए नेपळ्या, गुलट्या, टेप्या, पुचक्या, तुमच्यापैकी पिंकीला कोणी काय बोललं का? नाही गोपाळ आजोबा, आम्ही तिला काही नाही बोललो. तर मग चला बघूया नेमकं पिंकीला काय झालंय. पिंकी, ए पिंकी, पिंकी, काय ग, काय झालं तुला? काहीच नाही गोपाळ आजोबा. नाही 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 नाही, काहीतरी नक्कीच झालंय. चल बोल बोल बोल. तुम्हाला तर माहिती आहे ना, यावेळी बटाट्याचं पीक चांगलं झालंय ना. आपल्याला चांगले पैसे मिळतील ना. पीक तर चांगलं झालंय. आशा आहे की यावेळी बटाट्याला चांगला भाव मिळेल. पण जमीन किती दिवस आपल्याकडे राहील हाच चिंतेचा विषय आहे. त्या जमिनीवर नवाब आणि महाराजात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहेत. ती जमीन आपल्या हातातून गेली तर आपण खरंच रस्त्यावर येऊ. अरे 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 देवा. अच्छा असं झालंय तर. आम्ही खूप गरीब आहोत गोपाळ आजोबा, आणि राखी बांधायची तर भावांसाठी भेटवस्तू घ्याव्या लागतील, आणि भेटवस्तू घ्यायला धन नाहीये. आणि म्हणूनच तू कोणालाही राखी बांधणार नाहीयेस ना, हो ना? हो गोपाळ आजोबा. वेडाबाई कुठले. अगं अजिबात काळजी नको करूस तू. तुझे गोपाळ आजोबा जिवंत आहेत तोपर्यंत तुझ्या आनंदाला काहीही होणार नाही. या राखी पौर्णिमेला तू सर्वांना राखी बांधशील. हा, अरे वा अरे वा अरे वा. आता मलाच काहीतरी करून नामी शक्कल लढवावी लागणार आहे. असा रामबाण उपाय शोधतो की आमचे महाराज सुद्धा खुश होतील आणि आमची मुलं सुद्धा. महाराज, या मंत्रीजी, तुम्हीच या समस्येचं मूळ कारण आहात. काय बोलताय महाराज? अहो मी काय केलंय? तुम्हाला कोणी सांगितलं होतं? कोणीही सांगितलं होतं नवाब बहादुरांसमोर तोंड उघडायला? तुमच्यामुळेच नवाब बहादुरांनी आमच्या समोर ही विचित्र अट ठेवली आहे, आणि आम्हाला सुद्धा चुपचाप ती अट मान्य करावी लागली. मला समजून घ्या महाराज, मी असं केलं नसतं तर नवाब बहादूर अजून रागावले असते, आणि कदाचित महाराज युद्धही झालं असतं ना. आता ती जमीन आपली आहे ना त्यांची. हीच तर समस्या आहे ना. त्या जमिनीवर आपल्या शेतकऱ्यांनी पीक घेतलं आहे. आता त्याचं काय होईल सांगा? ते पीक विसरून जा महाराज. त्या जमिनीच्या कटकटीतून आपली सुटका झाली एवढं नक्की. महाराज, आमचं रक्षण करा महाराज. तूच त्या जमिनीवर बटाट्याचं पीक घेतलंयस काय? बरोबर ना? हो महाराज, थोड्या वेळापूर्वी नवाब बहादूरचे सैनिक तिथे आले होते आणि त्यांनी मला जमीन सोडायला सांगितली आणि म्हणाले आता परत कधीच या जमिनीवर पाय ठेवायचा नाही. पुन्हा इथे आला तर विचार कर. काय म्हणालास? एक काम कर, तू आता शेती सोडून दुसरा काहीतरी काम धंदा सुरू कर. त्या जमिनीवर आता कोणीही पाय ठेवू शकणार नाही. मी काय म्हणतोय कळलं ना? खूप मेहनत करून आम्ही त्या जमिनीवर बटाट्याचं पीक घेतलं आहे महाराज. जर ते पीक नाही मिळालं तर खूप नुकसान होईल महाराज. माझी पत्नी मुलं उपाशी मरतील महाराज. माझी मदत करा महाराज. गोपाळ भाऊ जिवंत असताना असं काही होणार नाही पिंकीचे बाबा. गोपाळ भाऊ, ओह, आता तू काय करणार आहेस? आता बघाच महाराज मी काय करतो. पिंकीचे बाबा, बोला गोपाळ भाऊ. येत्या राखी पौर्णिमेपर्यंत तुमच्या शेतातले बटाटे तयार होतील ना? रोज शेतात पाणी सोडू शकलो तर नक्कीच तयार होतील गोपाळ भाऊ. ठीक आहे, मग तुम्ही रोज पिकाला पाणी द्यायला तिथे जायचं, परंतु बाजूच्या जमिनीत उभं राहून पाणी सोडायचं. चुकून सुद्धा त्या जमिनीवर पाय ठेवू नका, आणि बाकी ते सगळं तुम्ही या गोपाळ भाऊवर सोडा. हे गोपाळ भाऊ, काय चाललंय काय तुझ्या डोक्यात नक्की? विचार महाराज, विचार. मी काहीही करून तिथलं पीक मिळवूनच दाखवेन, आणि ते सुद्धा जमिनीवर पाय न ठेवता. खरंच? होय महाराज, खरं 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 100% खरं. तुमचं पीक तुम्हाला नक्कीच मिळेल पिंकीचे बाबा. हा गोपाळ भाऊचा शब्द आहे. अरे वा, खूपच छान गोपाळ भाऊ. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण महाराज, आता माझी अडचण सोडवण्याविषयी सुद्धा थोडा विचार करा ना. म्हणजे तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. हे ठेव.
सध्या तरी एवढ्याच मुद्रांनी काम चालू, उरलेल्या मुद्रा काम पूर्ण झाल्यावर मिळतील. धन्यवाद महाराज. या मोहरांनी माझ्या मेहुण्यासाठी नवीन धोतर घेऊन येतो आणि माझ्या बायकोची भुणभुण जी चालली ती बंद करतो. मग राखी पौर्णिमेच्या दिवशी नवाबाचं तोंड सुद्धा बंद करतो. येतो महाराज. अहो, परत तुम्ही गोपाळ भाऊच्या बोलण्याला भुलला महाराज. गोपाळ भाऊ यात काहीही करणार नाहीये. अहो, तो तुम्हाला फसवून सुवर्ण मुद्रा घेऊन गेला महाराज. मंत्रीजी गप्प बसा. एक शब्द जरी उच्चारलात तर तुम्हाला त्या जमिनीवर सोडून येईन. मग नवाब बहादूर तुमच्या तंगड्या तोडून तुमच्या हातात देईल, तेव्हा तुम्हाला अक्कल येईल. अरे बापरे, नको 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 महाराज, मी यापुढे एकही शब्द बोलणार नाही. आपण कुठे चाललोय गोपाळ आजोबा? रस्ता बनवायला. कुठे जाणार रस्ता बनवायला? सांगतो सांगतो. सगळं आत्ताच सांगून टाकलं तर उद्या सकाळी तुम्ही चकित कसे काय होणार. त्यामुळे आवाज बंद आणि पाय पटापट उचला. अहो पिंकीचे बाबा, चला पटकन तयार व्हा. बटाटे तोडायला जायचंय ना आपल्याला. हा? हे काय बोलताय गोपाळ भाऊ? मी त्या जमिनीवर पाऊल जरी ठेवलं तर नवाब बहादूर मला पकडून कारागृहात टाकतील. मी असताना असं काहीच होऊ शकत नाही. ए गोपाळ भाऊ, अरे तू नक्की काय केलं आहे सांग तरी. मग चला ना महाराज, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच तर बघा. ते बघा महाराज, नवाब बहादूरचे सैनिक जमिनीचं राखण करत आहेत. बघा. करू दे त्यांना, त्यांचं काम करू दे आणि आपण आपलं करूया. हे काय आहे गोपाळ भाऊ? हे आहे आपल्या भुयाराचं मुख. इथून आत गेल्यावर हे भुयार तुला थेट त्या जमिनीच्या खाली घेऊन जाईल, ज्या जमिनीवर तुझं बटाट्याचं पीक आहे. आता हे सर्वांना तर ठाऊक आहे की बटाटे उगवतात जमिनीखाली. अशा प्रकारे तुम्हाला पीक तोडण्यासाठी जमिनीवर पाय ठेवायची गरजच नाही हो पिंकीचे बाबा. तुम्ही या भुयारातून सुद्धा बटाटे तोडू शकतात. काय असं काय गोपाळ भाऊ? मग मी लगेच कामाला लागतो. वा गोपाळ भाऊ वा, काय उपाय शोधून काढला आहेस. गोपाळ भाऊची युक्ती आहे महाराज. भारी तर असणारच ना. काय युक्ती तर वा खूपच छान होती, पण ही मला का नाही सुचली. दिवसभर चोरी करून खिसे कसे भरायचे हा विचार करत असाल तर डोक्यात चांगले विचार कसे येतील मंत्री महोदय. हे बघा महाराज, मी पिकवलेले बटाटे. आता मी हे बटाटे बाजारात विकून मुद्रा घेऊन घरी जाईन. आता माझं कुटुंब खाऊन पिऊन सुखी राहील. धन्यवाद धन्यवाद महाराज. हे सगळं शक्य झालंय ते गोपाळ भाऊ मुळे. तुला आभार मानायचेच असतील तर माझे नको, गोपाळ भाऊचे मान. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तर माझं हे कर्तव्यच आहे महाराज. मग एक काम करा, आज तर नारळी पौर्णिमा आहे. तुम्ही सगळे आज राजवाड्यात या. आज या शुभ दिनी आपण सगळे मिळून एकत्र भोजन करू. काय खाणार महाराज? मस्तपैकी पुरी आणि या जमिनीतून काढलेले बटाटे. मी स्वतः मुद्रा देऊन हे बटाटे विकत घेणार आहे. बोल, हे बटाटे आम्हाला विकशील का? मला का लाजवताय महाराज? हे बटाटे तर तुमचेच आहेत. काय कृष्णचंद्रची एवढी हिम्मत? ऐका वजीर, आमचा घोडा काढा. आम्ही या क्षणी कृष्णनगरला जाणार आहोत. तुम्हाला आणखी वाढू का गोपाळ भाऊ? फक्त दोनच का? तुमच्या हातात आहेत तेवढे सगळे द्या ना. काय कृष्णचंद्र, तुमची एवढी हिम्मत? मी परवानगी दिलेली नसताना तुम्ही त्या जमिनीवर पीक कापायला गेलात. पण आम्ही तुमचा आदेश मोडलाच नाहीये नवाब बहादूर. तुम्ही म्हणाला होतात की त्या जमिनीवर कुणीही पाय ठेवायचा नाही. मग पाय न ठेवताच तुम्ही त्या जमिनीतले बटाटे काढलेच कसे? हो हुजूर, आम्ही फक्त बटाटे काढलेच नाहीत तर त्या बटाट्यापासून बनवलेली भाजी सुद्धा चवीने खाल्ली. अगदी बघताय ना जहापना, चोर तो चोर वर शिरजोर. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जमिनीवर पाय न ठेवता
आताच बटाटे काढलेच कसे? हे तर पाण्यात पोहण्यासारखं सोपं काम आहे नवाब बहादूर. नवाब बहादूर, गोपाळच्या बुद्धीसाठी सगळं काही शक्य आहे. ही गोपाळ भाऊची बुद्धी आहे. मी बटाट्याच्या पिकाच्या अगदी बाजूला एक छोटस भुयार खोदलं आणि त्या भुयाराच्या मदतीने आमच्या शेतातले बटाटे मी जाऊन गपचूप घेऊन आलो. हं? हा नाही हा. अरे बाप रे बाप, तुम्ही तर खूपच बुद्धिमान निघालात. हो, अर्थातच आम्ही सुदैवी आहोत म्हणून गोपाळ भाऊ आमच्या दरबारी आहेत. मी बरोबर बोलतोय ना नवाब साहेब? अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा गोपाळ फक्त कृष्णनगरच नव्हे तर अख्ख्या राष्ट्राचा गौरव आहे. माझी तुम्हा दोघांना नम्र विनंती आहे, एकमेकांच्या पायात पाय घालणं सोडून आज राखी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी एकमेकांना मैत्रीचा हात पुढे का नाही करत? यातच सगळ्यांचं भलं आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. द्या, राखी द्या आमच्याकडे. आम्ही आमच्या हाताने कृष्णचंद्रांना राखी बांधणार आहोत. ही आम्ही कृष्णचंद्रांच्या हातात राखी बांधली आहे. आजपासून आमचं भांडण बंद आणि आज आम्ही जमिनीचा तो तुकडा कृष्णचंद्रांना भेट म्हणून देत आहोत. आता तरी खुश ना? हो, खूप खुश आहोत आम्ही. म्हणतात ना, शेवट चांगला तर सगळं चांगलं. घरी पत्नी पण खुश, इकडे महाराज खुश. अहो राणी सरकार, अजून थोडी भाजी मिळेल का मला?